शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या जागेसाठी इच्छुक आहेत। प्रकाश आंबेडकर सुद्धा या मतदारसंघामधून उतरतील अशी ही चर्चा आहे। पाहूयात। मुंबईचं हृदय अशी ओळख दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची आहे। शिवाजी पार्क, चैत्यभूमी, शिवसेना भवन यासारखी महत्त्वाची स्थानं या मतदारसंघात येतात। जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचाही यातच समावेश आहे। दशकभर शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात यावेळची लोकसभा निवडणूक कोण जिंकणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे। शिवसेनेत झालेल्या बंडानंतर या मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणारे दिवंगत काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड यांच्याही नावाची काँग्रेसकडून चर्चा आहे। कोण असू शकतात इथले संभाव्य उमेदवार? तर शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई, काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथे रिंगणात उतरू शकतात। राहुल शेवाळे हे 2014 सालापासून या मतदारसंघात मोदी लाटेचा चेहरा होते। शिवसेनेचं या मतदारसंघात वर्चस्व आहेच, त्याच्या जोडीला शेवाळे यांनी आधी महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून आपला प्रचार आणि जनसंपर्क वाढवलेला होता। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाचं उमेदवार म्हणून ब्रँडिंग होत आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री वर्षा गायकवाड यांचा धारावीत चांगला प्रभाव आहे। त्यांचंही या निवडणुकीच्या इच्छुकांच्या यादीत नाव आहे। बहुजन, मागासवर्गीय तसंच मुस्लिम समाज असा मतदारसंघ असल्यामुळे वंचितचं यावर विशेष लक्ष आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या नावाची ही चर्चा या मतदारसंघात आहे। राहुल शेवाळे हे अणुशक्ती नगरमध्ये वास्तव्याला आहेत। याआधी ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते। त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। असं असलं तरी भाजपने या मतदारसंघात तयारी सुरू केली होती, पण शिवसेनेचीच जागा आहे आणि आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा शेवाळेंचा दावा आहे। भाजपची साथ मिळाल्यामुळे शेवाळे यांना मतदारसंघात हॅट्रिकची संधी आहे। उमेदवार कोणी जरी असला तरी आम्ही पूर्ण निवडणुकीची तयारी केलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, या सर्वांनी बाळासाहेबांची जी शिवसेना याची मान्यता आम्हाला दिलेली आहे। त्यामुळे इथली लोक हे बाळासाहेबांना मानणारी आहे, तसेच बाबासाहेबांना पण मानणारी आहेत। बाबासाहेबांचं चैत्यभूमी पण या मतदारसंघात आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा खासदार हे त्यांना यापूर्वीच माहिती आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा आशीर्वाद आदर्श घेऊन काम करणारा खासदार म्हणून तिसऱ्यांदा मला ते आशीर्वाद देतील। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली जाणार आहे। शिवसेनेचा पारंपरिक कोकणातील मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची पक्ष बांधणीही या भागात चांगली आहे। दुसरीकडे धारावीत आमदार असलेल्या वर्षा गायकवाड या ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिलेल्या आहेत। काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड इथून 2 वेळा खासदार होते। गायकवाड यांचा जनसंपर्क, काँग्रेसचं मुस्लिम दलित वस्त्यांमधलं वोटिंग हे महाविकास आघाडीला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। वंचितही महाविकास आघाडीसोबत राहिल्यास महाविकास आघाडीला तिहेरी लाभ होऊ शकतो। असं असलं तरी मवियात उमेदवारीवरनं मात्र वाद होण्याची शक्यता आहे। वाढती गर्दी, वाहतूक कोंडी, प्रदूषण, धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा वाद, चेंबूर गोवंडी परिसरात झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन यासारखे मुद्दे मतदारसंघात महत्त्वाचे राहतील। इथल्या नागरिकांचे जे असंख्य प्रश्न सामान्य मतदारांनी ज्या विश्वासाने हे केलेलं आहे त्या विश्वासाला पात्र इकडचे लोकप्रतिनिधी ठरलेत का, हा सुद्धा विचार प्रत्येक मतदाराच्या, प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे। त्याप्रमाणे मतदार कौल घेईल। संख्येने वाढले, खूप जास्त प्रमाणात वाढले आणि त्याचं कारण हेच आहे की चेंबूर हा रेसिडेन्शियल एरिया म्हणून मानला जातो, नागरिकांचा राहण्याचा एरिया म्हणून मानला जातो आणि ग्रँड कॅटेगरी मधले कारखाने हे इकडच्या सरकारनी सत्ताधाऱ्यांनी त्यांचे खिसे भरले जातात म्हणून त्यांना गैरकानूनी परवानगी देऊन आपल्या चेंबूरमध्ये हे कारखाने उभे केले, ते फॅक्टरी उभी केले, त्याच्यावरनं हे प्रदूषण होतं आणि त्याच्यावरनं धूर होतो। आणि जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर सर्वात पहिले या कारखान्यांना टाळं लावण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करेल। 2014 आणि 19 मध्ये शिवसेना भाजप युती, मोदींची लाट आणि हिंदुत्व हे मुद्दे शेवाळेंच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरले। यावेळी मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या मतदारसंघात आमने सामने असतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे।
या मतदारसंघाचं गणितही वेगळं आहे. अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन, वडाळा, माहीम या मतदारसंघांचा यात समावेश होतो. मुंबईतील मराठी माणूस आणि विविध जाती धर्माचे मतदार एकत्र असलेला हा मतदारसंघ आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना 4,24,913 मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना 2,72,774 मतं मिळाली होती. 2019च्याच लोकसभा निवडणुकीत वंचितच्या संजय भोसलेंना 63,412 मतं मिळाली. वडाळ्यामध्ये भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आहेत, तर सायनमध्ये भाजप आमदार सेल्वन आहेत. माहीममध्ये आमदार सदा सरवणकर हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत. अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या भूमिकेबाबत मात्र अस्पष्टता आहे. धारावीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत. चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे महायुतीकडे 3 तर महाविकास आघाडीकडे 2 मतदारसंघ आहेत. शिवसेना आणि काँग्रेसचा पारंपरिक मतदार आणि दलित मुस्लिम मतं मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे. राज्यात बदललेल्या समीकरणात या मतदारसंघात काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असणार आहे. पुढारी न्यूजनं केलेल्या महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात काय अंदाज व्यक्त केलाय तेही बघूया. शिवसेना भवन आणि चैत्यभूमीचं भावनिक नातं या मतदारसंघाशी असल्यामुळे सगळ्या राज्याचं लक्ष या मतदारसंघातल्या लढतीकडे असणार आहे. आता या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार यावर पुढची गणितं ठरणार आहेत. अजय मानेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.